चला तर आपण आज नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत, डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. ओके, तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन ही जी एक नवीन कन्सेप्ट आहे. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं बघा, सगळ्यात पहिले कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, त्याच्यानंतर इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, त्याच्यानंतर लॉगरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, आणि त्यानंतर आपण इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे बघितलं होतं. आज आपण पाहणार आहोत पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. आता सगळ्यात पहिले पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय असतं. समजा लक्ष द्या बरं का, तुमच्याकडे एक इक्वेशन आहे, मी डायरेक्टली एक्झाम्पल थ्रूच तुम्हाला समजून सांगतो पॅरामेट्रिक फंक्शन काय असतं आणि ते कसं सोडवायचे. x इज इक्वल्स टू 80⁴ आणि y इज इक्वल्स टू 280². आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या एकच ह्याच्यामध्ये x पण आहे, y पण आहे आणि t पण एक काय आहे, t पण एक आहे व्हेरिएबल. म्हणजे ज्याच्यामध्ये x व्हेरिएबल आहे, y व्हेरिएबल आहे आणि t व्हेरिएबल आहे. पण आपल्याला काय विचारले त्यांनी, dy/dx विचारले. त्याच्यासाठी आपल्याकडे हे आहे, y पण आहे आणि x पण आहे. मग काय, फॉर एक्झाम्पल इकडे बघा, अशा फंक्शनला ज्याच्यामध्ये x आणि y व्हेरिएबल सोडतात, तिसरा कुठला तरी व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आणि त्या व्हेरिएबलला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x किंवा y डेरिव्हेट करायचं असेल तर अशा फंक्शनला आपण काय म्हणत असतो, पॅरामेट्रिक फंक्शन म्हणत असतो. मी काय करतो मग, y इज इक्वल्स टू 280² आणि x इज इक्वल्स टू 80⁴ हे लिहून घेतो बरं का, जशाच तसे दोन्ही इक्वेशन जशाच तसे लिहून घेतले. आता इथे बघा, y ला विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेट करायचं dy/dt आणि x ला सुद्धा विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, t डेरिव्हेट करायचं. आता बघा, dy/dt म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू t ने डेरिव्हेट केलं तर आपल्याला करता येतं की नाही डेरिव्हेट. 2 ला कॉन्स्टंट काढायचं, ए सुद्धा काय कॉन्स्टंटच आहे की नाही, 2 × ए नंबर आहे लक्षात, ए इथे कॉन्स्टंट आहे बाळांनो, लक्षात ठेवा. t इज अ व्हेरिएबल अँड ए इज अ कॉन्स्टंट. ओके, सो y इज इक्वल्स टू 280². मग dy/dt जर काढला तर 2a बाहेर आला आणि t² डेरिव्हेटिव्ह 2t झाला. सो 2 × 2 4at. या साईडला हे काढलं मी, या साईडला मी काय काढतो आता बघा, x इज इक्वल्स टू 80⁴ लिहून घेतो, त्यामध्ये a कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला बाहेर घेतो, इंटू t⁴ डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला. t⁴ डेरिव्हेटिव्ह 4 × t³, ठीक आहे. सो 4 × a × t³. आपल्याकडे दोन गोष्टी मिळेल बघा आता, dy/dx आणि dy/dt आणि dx/dt. आता मला काढायचं काय, क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारले फाइंड dy/dx ना, म्हणजेच मी काय करणार सांगा बरं, dy/dx काढण्यासाठी dy/dt इकडे बघा, dy/dt अपॉन dx/dt जर मी केलं, काय केलं बघा, dy/dt अपॉन dx/dt जर मी केलं तर हे dt आणि हे dt कॅन्सल होईल की नाही, मग काय होईल, dy/dx होईल की नाही. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पॅरामेट्रिक फंक्शन. व्हॉट इज द फॉर्म्युला, dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. ठीक आहे, मग मी काय करतो, दिस अपॉन दिस करतो, कॅन्सल होतं काहीतरी, आणि t अपॉन t³ म्हणजेच किती, 1/t² राहतं. इज क्लिअर. 4a दोन्हीकडे कॅन्सल झालं, मग इकडचं t आणि इकडचं t³ उरलं, t अपॉन t³. नंतर परत ह्याच्यातनं सुद्धा मी t कट केलं तर dy/dx इक्वल्स टू 1/t². अंडरस्टूड. वन मोर एक्झाम्पल, वन मोर सिम्प्लिफिकेशन, सोपं असं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सी, x इज इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग t आणि y इज इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस t. आता याच्यात तुम्ही बघितलं तर कॉस t आणि लॉग t म्हणजे या फंक्शन्सला विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेट करायचं आहे. मग सगळ्यात पहिले y घ्यायचं या साईडला, नंतर इकडे x घ्यायचं. सो y इक्वल्स टू काय आहे, लॉग ऑफ कॉस t आणि x इक्वल्स टू काय, कॉस ऑफ लॉग t. ठीक आहे, आता म्हणजे काय करायचं, dy/dt करायचं, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू t केल्यावर मला करता येईल. सो लॉग ऑफ समथिंग इज नथिंग बट व्हॉट, 1 समथिंग, बरोबर. लॉग ऑफ x इज 1/x, तसं लॉग ऑफ कॉस t काय येईल, 1/cos t इंटू कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह. कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह किती, -sin t. सो -sin t अपॉन कॉस टी इथपर्यंत आलं. सो -sin t अपॉन कॉस टी म्हणजे काय असतं, -tan t आलं असतं. आलं लक्षात. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे, एक्सची व्हॅल्यू घेतली मी, x म्हणजे काय, dx/dt काढायचं आहे, कारण इथे फंक्शन कुठलं आहे, टीचा आहे. सो dx/dt काढताना कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, -sin इंटू लॉग एक्स, आणि लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह परत काय, dy/dx ऑफ लॉग टी लिहिलं मी, ठीक आहे, इंटू लॉग टी डेरिव्हेटिव्ह केलं 1/t. सो हे काय होईल बघा, -sin log t अपॉन t. सो मी एक काम करतो, dx/dt हे आहे आणि dy/dt हे आहे, बरोबर. इथं पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. सो मी दोघांना काय करतो, आपण करतो dy/dx इक्वल्स टू व्हॉट, dy/dt
अपॉन डी एक्स बाय डी टी, म्हणजे हे डी टी काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे dx dy बाय dxच काढणार ना आपण. सो दॅट इज इक्वल्स टू मायनस ऑफ टॅन टी अपॉन साईन ऑफ लॉग टी अपॉन टी, साईन ऑफ लॉग टी अपॉन टी. हे जेव्हा वरती जाईल त्यावेळेस टी अपॉन साईन ऑफ लॉग टी होईल की नाही, आणि हे मायनस मायनस कॅन्सल होईल. सो टॅन टी इंटू टी दॅट इज टी इंटू टॅन टी अपॉन साईन ऑफ लॉग टी. दिस इज द कन्सेप्ट ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पुढच्या एक्सरसाइजमध्ये 1.4मध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चलो, थँक्यू.